नमस्कार। आज आपल्याशी महत्त्वाच्या एक दोन विषयावर संवाद साधायचा आहे आणि म्हणून आपण आज लाईव्हच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सभासद यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। दोन विषय आहेत मुख्यत्वे। एक, शासनाने जुलैमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणखीन अकाउंट ऑडिट करण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला होता। त्यासंबंधीचा अध्यादेश नुकताच शासनाने जाहीर केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती। त्याचबरोबर ठाणे हाऊसिंग फेडरेशनने तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे आणि तक्रार निवारण समितीचं कामकाज सुरू झालेलं आहे। याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे। तत्पूर्वी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या सुरू झालेल्या उत्सवाच्या, आज धनत्रयोदशी आहे, उद्या अभ्यंग स्नान आहे, परवा भाऊबीज आहे, उद्या परत लक्ष्मीपूजन आहे। या सगळ्या दिवाळीच्या सणाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा। येणाऱ्या वर्षात तुमचं आरोग्य चांगलं राहो, नवीन येणारं वर्ष तुमच्यासाठी आनंदमयी असो, अशा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आपण सुरू करतोय की शासनाने नुकताच अध्यादेश काढलेला आहे की गृहनिर्माण सगळ्या सहकारी संस्थांसाठी तो ॲप्लिकेबल आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी 31 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। ऑडिट आणि अकाउंटिंगसाठी डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। या कालावधीमध्ये आपण लेखे म्हणजे ऑडिट अकाउंटिंग पूर्ण करून शासनाकडे सादर करायचे आहेत। त्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत मार्च अखेरपर्यंत तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकता। वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या तक्रारी वजा फोन वजा माहिती विचारली जाते, फोन, मेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, की आत्ता आपल्याला जरी मुदतवाढ दिली असली आणि आत्ता आमच्या हाऊसिंग सोसायटीचं ऑडिटचं काम पूर्ण झालं आहे, लेखाचं काम पूर्ण झालेलं आहे, अशा वेळी आम्ही जनरल बॉडी वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकतो किंवा नाही, याविषयी लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत। त्याबद्दल मी असं सांगेन तुम्हाला की शासनाने या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये असं कुठलंही परिपत्रक वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ नये याबाबत काढलेलं नाही। मात्र आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशभर म्हणा 144 कलम लागू केलेलं होतं आणि त्यामुळे 5 माणसांपेक्षा जास्त माणसं एकत्र येऊ नयेत अशा प्रकारचे ते आदेश असल्यामुळे आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा आपण घेऊ शकत नव्हतो। मात्र आता आपण जर तुमच्या सोसायटीमध्ये जागा असेल, सोशल डिस्टन्सचा वापर करून 50-100 पर्यंत सभासद बसण्याची व्यवस्था असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाच्या सोशल डिस्टन्सचे सर्व नियम अटी पाळून तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकता। आत्ता नाट्यगृह, सिनेमागृह 50% कॅपॅसिटीप्रमाणे सुरू करायला शासनाने परवानगी दिलेली आहे। मात्र ही परवानगी संबंधित विभाग म्हणजे नाट्यगृह असेल किंवा सिनेमा थिएटर असेल किंवा ज्या ठिकाणी आपण लग्नाचे हॉल आहेत तिथे सुद्धा 100 माणसांसाठी महाराष्ट्र शासनाने अलाव केलेला आहे। ते म्हणजे हॉल मालक, चालक वगैरे असतात, त्या पोलिसांच्या परवानगी यासाठी आवश्यक असणाऱ्या घेतात, ती सगळी जबाबदारी त्यांची असते। मात्र आमच्या सोसायटीच्या मनात किंवा पदाधिकाऱ्यांच्या मनात प्रश्न येतो की ही परवानगी आपल्याला लागेल का? पण सध्या तरी तशी परवानगी 50 पर्यंत घेतला, 100 पर्यंत घेतला तर आवश्यकता नाही। मात्र तुमच्या सोसायटीमध्ये एखादा सभासद तक्रार करू शकतो, त्याची काळजी म्हणून आपण संबंधित पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यायची आहे, माहिती द्यायची आहे की आमची जनरल बॉडी
या तारखे आम्ही ठेवल्या आणि शासनाच्या नियमांचं अटींचं पालन करून आपण ते सगळं करणार आहोत. ही अट पाळल्यानंतर तुम्हाला अडचण येण्याची शक्यता नाही. मात्र एखाद्या सभासदाने तुम्ही ही सगळ्या गोष्टींचं पालन केलं नाही तर एखादा सभासद तुमची तक्रार करू शकतो आणि त्या तक्रारीच्या आधारावर जो आपला शासनाचा महाराष्ट्र शासनाचा 1853चा महामारी कायदा आहे त्या कायद्याच्या कलम 188 मध्ये आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून शक्यतो ही सगळी सर्वांच्या सहमतीने आपण घेऊ शकता आणि घेतला तर ह्या सगळ्या पॅडेमिकच्या ज्या कोविडच्या ज्या सगळ्या शासनाच्या सूचना आहेत त्या सूचनांचं आपण पालन करून जनरल बॉडी घेऊ शकता. दिवाळीच्या निमित्त प्रत्येक महानगरपालिकेने वेगवेगळी पत्रकं काढलेली आहे, शासनाने GR काढलेले आहे. फटाके वाजवायचे नाहीत, फटाके वाजवण्यावर बंदी आलेली आहे. मात्र आवाज न येणारे फटाके तुम्ही वाजवू शकता असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तसं जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे शासनाने सूचना प्रत्येक महानगरपालिकेने सूचना काढलेल्या आहेत. त्या सूचनांचं आपण पालन करावं. शक्यतो गृहनिर्माण संस्थांमध्ये फटाके वापरू नये, शासनाने बंदी घातली आहे म्हणून गृहनिर्माण संस्थांनी बंदी घालायला हरकत नाही. तशा प्रकारचे तुम्ही शासनाने जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायला हरकत नाही. दुसरं, एका मुंबई शहरातल्या एका उपनिबंधकाने परिपत्रक काढलेलं आहे की सोसायटीमध्ये मास्क लावून जर माणसं सोसायटीचे सभासद किंवा त्यांचे कुटुंबीय जर सोसायटीच्या आवारात विदाऊट मास्क फिरत असतील तर त्यांच्याकडनं 1000 रुपया दंड लावू शकतात अशा प्रकारचं परिपत्रक काढलेलं आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टीचं पालन करू शकता तुमच्या सोसायटीमध्ये. ही काळजी आहे, ही प्रिकॉशन आहे. जरी शासनाने नियम बनवले असले, कायदे बनवले असले तरी त्या कायद्या करण्यामागचा उद्देश तुमच्या सगळ्या लोकांची सेफ्टी हा आहे. म्हणून ह्या गोष्टींचं आपण तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे आणि ते आपण सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी करायला हवं. ह्याही शासनाच्या विषयी GRच्या विषयी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण ठाणे हाऊसिंग फेडरेशनने केलेली आहे की आपण गृहनिर्माण संस्थांनी ठाणे जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा गृहनिर्माण संस्थांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, संचालकांनी, सभासदांनी इतकं चांगल्या प्रकारे काम केलं आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांना असेल, काही त्यांच्या सोसायटीमध्ये सिनियर सिटीजन वृद्ध माणसं असतील त्यांची जेवणाची, खाण्याची सगळी व्यवस्था, त्यांच्या मेडिकलची व्यवस्था, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सगळी अन्नधान्याची व्यवस्था, अशा प्रकारे चांगल्या उपाययोजना या कोविडच्या कालावधीमध्ये केल्या आहेत. म्हणून अशा चांगल्या गृहनिर्माणांचा आपण जनरल बॉडीच्या वेळेला सत्कार करण्याचं आपण आयोजित केलेलं आहे. अशा गृहनिर्माण संस्थांनी ठाणे फेडरेशनच्या ईमेलवर आपल्या संस्थेची माहिती आणि या कालावधीमध्ये आपण काय काय केलं त्याची माहिती आपण दिलात तर तुमचा विचार याला करता येईल. या गृहनिर्माण संस्थांनी ही माहिती आपल्या फेडरेशनकडे कळवावी. डोंबिवलीमध्ये आमचं ऑफिस आहे, मीरा भाईंदरमध्ये ऑफिस आहे. आपण कल्याणमध्ये फ्रँचायझी दिलेली आहे, बदलापूरमध्ये फ्रँचायझी आपण देतो आहोत. या फ्रँचायझी दिलेल्या ठिकाणी सुद्धा आपण ही सगळी माहिती देऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच गृहनिर्माण संस्थांमध्ये सभासद, पदाधिकारी, संचालक यांच्यामध्ये काही छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होतात आणि हे वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. सोसायटीच्या सभासदांचा, पदाधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतात. म्हणून मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अशी तक्रार निवारण समिती बनवावी असा निर्णय झाला होता आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आपण खरं म्हणजे लवकर करणार होतो. पण मार्चपासून हा लॉकडाऊनचा विषय सुरू झाला आणि त्यामुळे तो विषय मागे पडला. पण आपण ही समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीमध्ये या तक्रार निवारण समितीची कार्यपद्धती कशा प्रकारे राहील याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे. या तक्रार कोण तक्रार करू शकतो? जी सोसायटी ठाणे हाऊसिंग फेडरेशनची सभासद आहे अशा सभासद गृहनिर्माण संस्थेचे सभासद असो, पदाधिकारी असो, संचालक असो, कोणीही तक्रार निवारण समितीकडे तक्रार करू शकतो. त्यानंतर त्यांच्यासाठी 200 रुपये तक्रार निवारण समितीचे चार्जेस ठरवलेले आहेत. त्यानंतर जी गृहनिर्माण संस्था आमच्या फेडरेशनची सभासद नाही ती संस्था सुद्धा तक्रार निवारण समितीकडे आपला अर्ज करू शकते. मात्र त्यांची फी तक्रार निवारण समितीसाठी 400 रुपयाची आहे. ही तक्रार केल्यानंतर महिन्यातून एकदा 4थ्या शुक्रवारी ही तक्रार निवारण समितीची बैठक होणार आहे. आत्ता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण व्हर्च्युअल माध्यमातून, झूमच्या माध्यमातून ही घेणार आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर संस्थेचं प्रशिक्षण केंद्र ठाण्यामध्ये आहे. त्या ठिकाणी हे सुनावणी किंवा तक्रार निवारण समितीची बैठक घेतली जाईल. या बैठकीमध्ये जे आपण पॅनल बनवलेलं आहे त्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत, वकील आहेत, सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ आपण या समितीमध्ये घेतले आहेत. ज्यांची आवश्यकता असेल ते तज्ज्ञ संचालक किंवा तज्ज्ञ व्यक्ती
या तक्रार निवारण समितीच्या बैठकीला उपस्थित असतील आणि ते तुम्हाला जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य आहे, मान्य करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मान्य नसेल तर तुमची जी उपनिबंधकाकडे किंवा आणखी तुम्हाला पुढे तक्रार करायची असेल त्या ठिकाणी शासनाच्या सहकार कायद्याअंतर्गत तुम्ही तक्रार करू शकता. त्याचबरोबर ही तक्रार निवारण समिती वारंवार जास्तीत जास्त एक वेळा आपण फक्त तारीख देणार नाही, कारण वकिला कोर्टामध्ये जसं चालतं तारकावर तारका ही पद्धत आपल्याला आपण करणार नाही. जास्तीत जास्त एक अत्यावश्यक असेल तर दुसरी अशीच फक्त आपण रचना या समितीची ठेवलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या समितीमध्ये जे अर्ज आमच्याकडे येतील सुनावणीच्या अगोदर 2 दिवस तेच अर्ज याच्यामध्ये स्वीकारले जातील. एखाद्या शुक्रवाराची जर सार्वजनिक सुट्टी असेल तर त्याच्यानंतर येणारा पहिला शुक्रवारी ही बैठक आपली होईल आणि त्यामध्ये तक्रारदार आहे त्या तक्राराची जबाबदारी असेल की ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला त्यांनी आपलं जी तक्रार असेल त्याची प्रत त्या ज्याच्या विरुद्ध तक्रार असेल त्यांना देणं आवश्यक आहे, त्याने ती पोचवायची आहे. अशा पद्धतीने ही तक्रार निवारण समिती ठाणे जिल्ह्यामध्ये काम करणार आहे. कदाचित मला नक्की 100% सांगता येणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 22 जिल्हास्तरीय फेडरेशन आहेत. या 22 जिल्हा फेडरेशनमध्ये कदाचित ठाणे हाऊसिंग फेडरेशन पहिलं असेल की ज्याने ही तक्रार निवारण समिती तयार केली आहे. आम्ही याविषयी जिल्हा उपनिबंधक याच्याशी चर्चा करून जर ते या तक्रार निवारण समितीला त्यांचा कोणी अधिकारी पाठवू शकत असतील तर ती सुद्धा विनंती त्यांना आम्ही करणार आहोत. आणि या प्रकारे ह्या तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा उद्देश असा आहे की सुरुवातीला मी ज्या पद्धतीने सांगितलं की बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत तक्रारी जातात. या सगळ्या पदाधिकारी सभासद यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. त्यापेक्षा की ह्या प्रश्नाची उकल किंवा त्याची सोडवणूक वेळेवर होत नाही आणि त्यामुळे सभासद आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नेहमी वादंग होतात आणि ते वर्षानुवर्षे मिटत नाहीत. हे वादंग हे त्यांच्यात असलेली दुमती किंवा असलेली दुखळी कमी करण्याचा आमचा या तक्रार निवारणाच्या माध्यमातून उद्देश आहे. त्याचबरोबर ही जर या माध्यमातून जर तक्रारी सुटल्या किंवा सोडवल्या गेल्या तर तक्रारींचा शासनाकडे डेप्युटी रजिस्ट्रार असेल, जिल्हा उपनिबंधक असतील यांच्याकडे जाणारा तक्रारींचा ओघ कमी होईल आणि की कायद्याचं ज्ञान सभासदांना पदाधिकाऱ्यांना याच्यातून मिळेल आणि सोसायटीचं काम करण्याला सुलभता येईल, चांगल्या पद्धतीने काम करता येईल. पदाधिकारी सभासद यांच्यामध्ये सुसंवाद होईल किंवा व्हावा हा आमचा त्यामागे उद्देश आहे. आणि म्हणून गृहनिर्माण संस्थांनी ठाणे जिल्ह्यातल्या या संधीचा आपण उपयोग करून घ्यायला हवा. तक्रार करण्याची पद्धत अशी आहे की आमचं ईमेल आहे फेडरेशनचं, त्या ईमेलवर तुम्ही करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहेत त्यावर करू शकता. आमचे जी ब्रांचेस आहेत डोंबिवली असेल, मीराबाईंदर असेल किंवा आम्ही आता फ्रँचायझी दिलेली कल्याणला असेल, बदलापूरला असेल, या कार्यालयामध्ये तुम्ही तुमचे अर्ज देऊ शकता आणि पैसे भरल्याचे ऑनलाईन तुम्ही पेमेंट करू शकता. त्याची माहिती तुम्हाला सगळ्या सोसायटीना आपण ती कळवलेली आहे पत्राद्वारे. जे आमच्या सभासद संस्थांना पत्राद्वारे ही सगळी माहिती आपण कळवली. ज्यांना ती मिळाली नसेल त्यांनी कार्यालयात ऑफिसमध्ये फोन करून याची माहिती घ्यावी किंवा ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी कार्यालयामध्ये फोन करून त्याप्रमाणे कारवाई आपण तक्रार जी असेल ती नोंदवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याशी जो चर्चा करायचा आहे की काही आत्ता गेल्या 2-4 दिवसामध्ये जिल्हा उपनिबंधक यांनी 101च्या रिकव्हरी संदर्भात पत्र दिल्याचं व्हॉट्सअपवरून किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून फिरते आमच्या येथे निदर्शनास आलं आहे. मात्र असं पत्र आमच्याकडे अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. मात्र त्या पत्रातला जो मुद्दा आहे त्याबद्दल मी तुमच्याशी थोडा संवाद साधणार आहे. तो विषय असा आहे की ही तक्रार करणारे ठाण्यातली एक संघटना आहे, वकील संघटना आहे आणि ती नेहमी आमच्या फेडरेशनच्या विरोधात तक्रारी करत असते. आमच्या नाही म्हणजे फेडरेशनच्या विरोधात तक्रार करत असते. तक्रार करणं हाच त्यांचा एकमेव उद्देश राहिलेला आहे आणि या अशीच तक्रार त्यांनी 2018 मध्ये केलेली होती की 2018 शासनाने एक परिपत्रक काढलेलं होतं रिकव्हरीच्या चार्जेसबद्दल आणि ते इतके कमी होते की कुठलीच फेडरेशन ते करू शकली नसती आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या फेडरेशननी त्याला विरोध केला होता आणि या दरामध्ये आम्ही 1.75, 1.25 आणि 75 अशा 3 स्टेपमध्ये आपण पैसे घेऊन ते काम करायचं होतं. म्हणजे लिलावापर्यंतची प्रक्रिया 2.25% करणं
हे कधीही शक्य नव्हतं आणि त्यासाठी सगळा खर्च आता वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची असेल, नोटीस द्यायचं असेल, त्या नोटीसचाच खर्च 15 ते 20,000 रुपये असतो आणि अशा वेळी 2.25% तो खर्च होणार नाही. म्हणून शासनाला आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या फेडरेशनच्या वतीने एक अर्ज दिलेला होता. एवढ्या ह्याच्यामध्ये हा खर्च परवडत नाही फेडरेशनला आणि लोकांसाठी फेडरेशनने तो खर्च का करावा असा त्यामागे उद्देश आमचा होता आणि त्या प्रकारे शासनाला आपण ती माहिती कळवलेली होती. शासनाने याबद्दल आम्ही नक्की सुधारणा करून परिपत्रक काढू असं आम्हाला सांगितलं आणि म्हणून आपण शासनाला रिक्वेस्ट केली. जिल्हा उपनिबंधकाला आपण पत्र दिलं की जोपर्यंत शासनाकडनं हे परिपत्रक दराविषयी नवीन परिपत्रक येत नाही तोपर्यंत काही रक्कम म्हणजे 6% रक्कम डिपॉझिट आम्ही घेऊ आणि शासन जो निर्णय देईल त्याची अंमलबजावणी आपण करू आणि त्यानंतर जास्त पैसे लोकांनी आमच्याकडे डिपॉझिट म्हणून जमा केले असतील तर त्यांचे परत दिले जातील. ज्या लोकांनी कमी भरले असतील त्यांच्याकडनं ते घेतले जातील. अशा प्रकारची रिक्वेस्ट आपण जिल्हा उपनिबंधकाला केली. काही दिवसानंतर शासनाने ते परिपत्रक काढलं. 2019 मध्ये शासनाने याविषयी परिपत्रक काढलं. ते परिपत्रक काढल्यानंतर नवीन दर शासनाने जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातल्या सगळ्या फेडरेशननी सुरू केली. त्या पद्धतीने ठाणा हाऊसिंग फेडरेशनने सुद्धा सुरू केली. त्यानंतर ज्या संस्थांनी पैसे जास्त दिले होते त्यांचे आपण पैसे काही लोकांचे परत पाठवलेत, काही लोकांची प्रोसेसमध्ये आहेत. मात्र अशा लोकांनी जर आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्यांचे 100% पैसे परत दिले जातील. मात्र आमच्याकडे फक्त एंटायर जे बघितले ते 5 ते 10 सोसायटींचेच फक्त पैसे असे जास्त घेतलेले होते आणि मॅक्झिमम लोकांचे आपण त्यातले परत दिलेले आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे आम्ही ते दिले. मात्र अजूनही कोणाचं जर असं वाटत असेल तर त्यांनी फेडरेशनकडे संपर्क साधावा आणि त्याप्रमाणे कमी जास्त असेल तर ते पैसे त्यांनी आपण त्या प्रकारची कागदपत्र देऊन परत घ्यावेत अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. ह्या मुद्दा इथे तुमच्याशी चर्चा करण्याचा मुद्दा असा आहे की काही लोकांची ही तक्रार करण्याची मानसिकता आहे. त्याला आपण काय कुणाला तक्रार करू नका असं म्हणू शकत नाही, पण सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारचं चुकीची माहिती आणि हे पत्र आम्ही त्याचवेळी 2018 सालीच दिलेलं आहे आणि त्याचवेळी शासनाकडे हे खुलासा सुद्धा आपण शासनाकडे केलेला आहे. मात्र या 2018च्या प्रश्नपत्राचं उत्तर शासनाने आता दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून हा नवीन विषय, पण आमच्या दृष्टिकोनातून हा विषय 2018 मध्येच संपलेला आहे आणि ही बाब तुमच्या निदर्शनास आणून देणं आवश्यक होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता जो सध्या सुरू आहे लॉकडाऊनचा, बऱ्यापैकी लॉकडाऊन शिथिल झालेला आहे. सगळ्या लोकांचे कामधंदे व्यवसाय सुरू सुद्धा झालेला आहे. त्यामुळे आता आपण सुद्धा त्याप्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे आपलं कामकाज करायचं आहे. इलेक्शनच्या बाबतीत बऱ्याच लोकांचं आम्ही एवढं शासन सांगताय आम्ही सांगतोय तरी लोकांच्या अजून ते लक्षात येत नाहीये की सगळ्या प्रकारच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका या शासनाने डिसेंबरपर्यंत थांबवलेल्या आहेत. याचा अर्थ दुसऱ्या बाजूने असा की ज्या संस्थांच्या निवडणुकांचा ड्यू आहे त्यांना सुद्धा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यांनी जोपर्यंत शासन निवडणुका जाहीर करत नाही तोपर्यंत त्यांनी आपला पदभार सांभाळायचा आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मात्र काही सोसायटी गृहनिर्माण संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, असे जे रिक्त झालेले आहेत किंवा त्यांचं संचालक मंडळ राजीनामा दिल्यामुळे अस्तित्वात नाही आहे, अशा लोकांनी तात्काळ उपनिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधावा आणि शक्यतो तुमच्याच सोसायटीतल्या 3 लोकांची नावं उपनिबंधकाला कळवावी की या 3 लोकांचं प्रशासकीय मंडळ स्थापनाबाबत रिक्वेस्ट करावी. तुम्ही रिक्वेस्ट करताना 51% पेक्षा जास्त लोकांच्या सह्या घेऊन दिलात तर तुम्हाला उशीर लागणार नाही किंवा अडथळे येणार नाहीत. 51% अशासाठी ही कायद्यातली तरतूद नाही 51%ची, पण प्रत्येक सोसायटीमध्ये 1-2 ग्रुप असतात. प्रत्येक ग्रुपचं मत वेगळं असतं, म्हणणं वेगळं असतं, विचार वेगळे असतात. 51% दिल्यानंतर मॅक्झिमम लोक या विषयाला किंवा या विषयाला मंजुरी दिली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून 51% लोकांच्या सही घेऊन 3 लोकांची नावं जर उपनिबंधकाला तुम्ही कळवली तर त्याप्रमाणे तुमचा उपनिबंधक तुमच्याकडे प्रशासकीय मंडळ नेमू शकतो. दुसरा, या निवडणुकीच्या माध्यमातून जे 250 पेक्षा कमी सदस्यांच्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकाबद्दल बरेच प्रश्न फेडरेशनला येतात, फोनवर येतात. त्या लोकांना मी सांगू इच्छितो
की अजूनही 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीबाबत कुठल्याही प्रकारची नियमावली अजून तयार झालेली नाही आणि जोपर्यंत ही नियमावली तयार होत नाही तोपर्यंत 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत। त्यामुळे आपल्याला जरी शासनाने उद्या डिसेंबरमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीला परवानगी दिली तरी 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत जोपर्यंत त्यांची नियमावली तयार होत नाही। नियमावली तयार झाली की या सगळ्या संस्थांच्या निवडणुका होतील। मात्र आता सध्या तरी डिसेंबर पर्यंत कुठल्याही सहकारी संस्थेची निवडणूक होणार नाही, कारण शासनाने अशा निवडणुकीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी, दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। ग्रुपवर बऱ्याच काही लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। फेडरेशनचा ऑफिसचा पत्ता मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो, मी सांगतो, जर लिहून घेतलात तरी सुद्धा तो चालेल। सध्या आमचं हाऊसिंग फेडरेशनची जुनी इमारत आहे ती सध्या रिडेव्हलपमेंटला आहे, अति धोकादायक म्हणून महानगरपालिकेने जाहीर केली होती धोकादायक म्हणून, त्यामुळे तिथे आता पुनर्विकासाचं काम चालू आहे। त्यामुळे त्या स्टेशनच्या बाजूला थोडं पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर पालकर हाऊस, खारकर आळी इथे ऑफिस शिफ्ट झालेला आहे। त्याचा पत्ता असा आहे, पालकर हाऊस, पहिला मजला, 104, लोहाराळी, भानुशाली हॉस्पिटलच्या पाठीमागे, स्टेशन रोड, ठाणे पश्चिम हा पत्ता आहे। आपण या पत्त्यावर फोनवर संपर्क साधावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। त्याचबरोबर पुन्हा एकदा या दिवाळीच्या सुरू झालेल्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना, आमच्या सोसायटीचे पदाधिकारी असतील, संचालक असतील, गृहनिर्माण संस्थांचे सभासद आणि त्यांचे कुटुंबीय असतील, या सगळ्यांना तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा। येणारी दिवाळी तुम्हाला चांगली जाओ, तुमच्या कुटुंबात कोणीही या कोरोनाने बाधित न हो आणि हा जो कोरोना आलेलं संकट लवकरात लवकर संपून जावं किंवा दूर जावं अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो। नमस्कार, जय हिंद।